नागपुरातील रात्री रस्त्यावरील लोकांकडून जबरदस्तीने मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत होत्या। त्यासाठी नागपूर पोलिसांनी रात्री गस्त वाढवून रेकॉर्डवरती असलेल्या गुन्हेगारांच्या चौकशीला सुरुवात केली होती। तेव्हाच पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत कृपानी शुक्ला यांच्याकडून 3 इसमांनी मोबाईल आणि पैशाचं पाकिट जबरदस्तीने चोरी केलं आणि पळून गेले। पाचपावली पोलिसांच्या डीबी पथकाने तपास करत तिन्ही आरोपींना पकडले आणि तपास करत असताना एक मोठी बातमी या आरोपींनी उघड केली। पाचपावली, गणेशपेठ आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल, ई-रिक्षा आणि ई-रिक्षाच्या बॅटरी पण चोरी करीत होते। आरोपी राकेश झोडापे, पियुष साळवे, गणेश बुर्डे या तिन्ही आरोपींकडून 5 मोटारसायकल, 1 ई-रिक्षा आणि 4 बॅटरी असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहे। पोलीस स्टेशन पाचपावलीच्या हद्दीमध्ये 12/6/25 रोजी रात्री साधारण एक इसम आहेत, ते जे राहणार उत्तर प्रदेश येथे आहेत, तुफानी कृपाशंकर शुक्ला हे आपले नातेवाईकांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले असता रात्र झाल्यामुळे जेवणाच्या शोधामध्ये होते। गाडीवरून जाणारे 3 इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली। त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक मोबाईल आणि त्यांचे जे पाकिट होते, पाकिटातले 5,000 रुपये आणि इतर डॉक्युमेंट घेऊन ते तिथून पसार झाले। त्यानंतर आमचे डीबी पथक रात्री गस्तीवर असताना त्यांनी त्यांचा शोध घेऊन 3 आरोपी सदर 2 व्हीलरमध्ये होते, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। पकडण्यात आलेले आरोपी हे 3 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपी हे पाचपावली हद्दीतीलच राहणारे आहेत आणि एक आरोपी त्यांचा मित्र आहे, तो यशोधराच्या हद्दीमध्ये राहणार आहे। आरोपी आहे राकेश उर्फ खाट्या नरेश झोडापे, हा बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे। त्याचप्रमाणे त्याचा जो मित्र आहे पियुष उर्फ दादू प्रकाश साळवे, तो पण बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे। आणि त्यांच्यासोबत जो तिसरा मित्र होता त्यांचा, तो गणेश उर्फ गन्ना आनंद बुर्डे, हा यशोधराच्या हद्दीतील राहणार आहे। हे सदर आरोपी हे व्यसनासाठी पैसे आणि मोजमजा करण्यासाठीच इकडे तिकडे हिंडत असताना रात्री आमच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी केली। पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरचे होते, त्यांच्यावर पाचपावलीमध्ये आणि नागपूर सिटीमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक मोबाईल आणि पर्स जप्त करण्यात आली। त्यानंतर त्यांचा PCR मध्ये असताना आणखी गुन्ह्याची उकल होण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी केली असता पोलीस स्टेशन पाचपावली येथील यापूर्वी अपराधावर असलेले 3 गुन्हे जे 2 व्हीलर चोरीचे होते, ते 3 गुन्हे उघडकीस करण्यात आले। त्याचप्रमाणे यशोधरामधील 2 वाहन चोऱ्या ह्या उघडकीस करण्यात आल्या। त्याचबरोबर गणेशपेठ हद्दीतून एक ई-रिक्षा चोरीला गेली होती, ई-रिक्षा सुद्धा उलगडा झालेला आहे। त्याचप्रमाणे हे आरोपीकडून ई-रिक्षाच्या बॅटऱ्या आणि हे वारंवार चोरी करताना आढळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन साधारण 4,49,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमागे माननीय वरिष्ठांचे सहकार्य घेऊन माननीय वरिष्ठ बाबूराव राऊत साहेब, तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल वाडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी प्रकाश पवार यांची टीम आहे, पोलीस हवालदार प्रकाश पवार, त्याचप्रमाणे पोलीस हवालदार प्रकाश पखान, वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, त्याचप्रमाणे नितीन लोखंडे, आशिष बावनकर आणि प्रीती थोरात यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे।